नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मागच्या आजच्या भागात प्रिया आणि सचिनचा जो प्लॅन आहे आश्रमातल्या मुलींना किडनॅप करण्याचा, तो त्यांचा सक्सेस होणार आहे. आणि तो कशा पद्धतीने जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आश्रमातल्या सगळ्या मुली पिकनिकला जाण्यासाठी तयार होऊन येतात. तेव्हा सायली विचारते, म्हणजे तुम्हाला पिकनिकला जायचं आहे? तेव्हा मानसी सांगत असते, सायली ताई, आम्ही कुसुमताईला आधीच बोललो होतो. कुसुम पण म्हणते, अगं हो सायली, त्या सगळ्यांनी सांगितलं मला, पण आजच जाणार आहे हे माहीत नव्हतं. तेव्हा मुली पण खूप रिक्वेस्ट करत असतात सायलीला, सायली ताई प्लीज आम्हाला जाऊ दे ना. तर सायली म्हणते, हो ठीक आहे, पण मी ते आधी तुमच्या टीचरला फोन करणार आणि नेमकं कुठे चाललं आहे, तुमच्याबरोबर कोणी आहे की नाही, सगळी चौकशी केल्यानंतर मी तुम्हाला पाठवेल. सायली टीचरला फोन करून विचारते, पिकनिक कुठे जाणार आहे आणि कोण कोण असणार आहे. त्या टीचरही सांगतात, आमची पिकनिक कर्जतला चालली आहे आणि मी आहे त्यांच्यासोबत, काळजी करू नका, आणि संध्याकाळ व्हायच्या आत आम्ही रिटर्न पण येऊ. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही आहात ना, मग काही काळजी नाही, पण मुली आहेत ना म्हणून काळजी वाटते. त्या टीचर म्हणतात, तुम्हाला जर काही अडचण वाटली तर माझ्या या नंबरवर कॉल करा, बाकी मुलींचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. तेव्हा सायली पण म्हणते, ठीक आहे. तर मुलींना होकार दिल्यानंतर त्या तर धावतच येतात सायलीकडे. सायली ताई थँक्यू म्हणत सायली सांगते, हो ठीक आहे, मी तुम्हाला पाठवते, पण टीचरसोबतच थांबायचं, इकडे तिकडे कुठेही जायचं नाही. बऱ्याच इन्स्ट्रक्शन देते आणि मधुभाऊ पण त्यांना इन्स्ट्रक्शन देतात. मुली खूप खुश असतात आणि बाय करून तिथून निघतात. पण मुलांचा मूड ऑफ झालेला असतो. सायलीच्या लक्षात येतं, तुम्हाला आज काय खायचं आहे, वडापाव खायचा मूड आहे का तुमचा? तेव्हा ते मुलं खूप खुश होतात. वडापाव, हो चालेल ना ताई. आणि ती छोटी गौरी पण म्हणत असते, वडापाव मला पण खायचा सायली ताई. तेव्हा सायली सांगते, ठीक आहे, मग मी पटकन बनवते. तर मुली कुठे जाणार आहेत, कोण आहे त्यांच्यासोबत, हे सगळं श्वेताने ऐकलेलं असतं आणि फोन करून तसं प्रियाला कळवते. तर सुभेदारांच्या इथे डोहाळे जेवण असतं म्हणून सगळीकडे लगबग असते आणि सगळ्यांनी कामही वाटून घेतलेली असतात. तर अस्मिताने पण सायलीची साडी वगैरे सगळी व्यवस्थित काढून ठेवलेली असते. त्यानंतर कल्पना काकू पण कुसुमताईला फोन करून कळवतात, आज संध्याकाळी सायलीचे डोहाळे जेवण ठेवलंय आणि तुम्ही सगळ्यांनी यायचंय, मधुभाऊंना पण घेऊन या. फोन स्पीकरवर असतो आणि मधुभाऊ देखील ऐकत असतात. तेव्हा मधुभाऊ सांगतात, हो मग आमच्या लेकीचा एवढा मोठा कार्यक्रम आणि आम्ही येणार नाही असं होईल का? आम्ही नक्की येऊ. तुम पण म्हणत असते, हो, मुली आज पिकनिकला गेले आहे, ते आल्या की मी सगळ्यांना घेऊन येते. कल्पना काकूही सांगतात, हो सायलीचा कार्यक्रम आहे ना, आणि तिच्या माहेरची सगळी माणसं आली म्हणजे तिला पण छान वाटेल, तेव्हा सगळ्यांनी नक्की यायचं आहे. तर श्वेताने प्रियाला फोन करून सगळं काही सांगितलेलं असतं. मुलींची पिकनिक कर्जतला चालली आहे आणि संध्याकाळपर्यंत ते रिटर्न येणार आहे. ही सगळी माहिती प्रिया परत सचिनला फोन करून कळवते. सचिन पण सांगत असतो, तू जी माहिती दिली ना, आता तिचा मी वापर कसा करतो बघच तू. आज सायलीचं डोहाळे जेवण आहे ना, तिला खूप मोठं सरप्राईज भेटणार आहे आज. याही सांगत असते, सायलीचं डोहाळे जेवण आपण खूप धूमधडाक्यामध्ये साजरं करू, तिला नेहमी लक्षात राहिलं पाहिजे. तर दुसरीकडे सायली श्वेताला घेऊन घरी आलेली असते. सगळ्यांची ओळख करून देते तिची. आणि अस्मिता, गोलूला सांभाळण्यासाठी आपल्याला एक मुलगी हवी होती ना, तर श्वेता ही जबाबदारी अगदी व्यवस्थित सांभाळू शकते. पण अस्मिता थोडी नाराज असते, कारण सायलीने तिला विचारलेलं पण नसतं आणि गोलूला सांभाळण्यासाठी ठेवलेलं पण असतं. तेव्हा सायलीला लक्षात येतं की अस्मिताला थोडा प्रश्न पडला आहे. अस्मिता, तू बिलकुल काळजी करू नको, श्वेता आपल्या गोलूला अगदी व्यवस्थित सांभाळेल, कारण तिला लहान मुलं खूप आवडतात आणि ती पटकन त्यांना आपलंसं करून घेते. तर अस्मिता पण खुश होते. कल्पना काकू म्हणतात, बरं झालं सायली, तू आजच श्वेताला इथं घेऊन आली, कारण आज आपल्या इथे कामाची खूप गडबड आहे आणि गोलूला पण श्वेताची सवय झाली पाहिजे ना. तर दुसरीकडे प्रिया तर अगदी वेड लागल्यासारखं करत असते. सायलीचं डोहाळे जेवण होतंय आणि या सगळ्या गोष्टींवर माझा अधिकार होता, पण ते मला मिळत नाही आहे. मी सायलीला असं सहजासहजी सगळं आनंद मिळू देणार नाही. खूप आरडाओरडा करत असते. तिथे त्या कॉन्स्टेबल येतात. ए प्रिया, काय चाललं आरडाओरडा तुझा, गप्प बस ना जरा. पण प्रिया कुठे ऐकते. ती एक पाण्याचं मडकं भरलेलं असतं तेही फोडून टाकते आणि त्याच्याच तुकड्याने भिंतीवर काही लिहित असते. पॅक धरलेलं असतं की त्यामुळे तिच्या हातातनं रक्त येत असतं, पण तिचा राग काही शांत होत नाही. त्या कॉन्स्टेबल म्हणतात, अगं ए बाई, तू प्रेग्नेंट आहे ना, 7वा महिना संपत आला आहे, आता 8वा लागेल, जरा शांत हो, त्या बाळावर काय परिणाम होईल. पण प्रियाची चिडचिड चालूच असते. हाताचं रक्त अगदी तिच्या तोंडावर सुद्धा उडलेलं असतं. खूप आक्रमक झालेली असते. सोडणार नाही मी या सायलीला, तिला उद्ध्वस्त केल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. दुसरीकडे श्वेता सांगत असते, हो मी गोलूची जबाबदारी अगदी व्यवस्थित सांभाळू शकते. गोलू चैतन्यकडे असतो, त्याला घेण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अस्मिता म्हणते, अगं श्वेता, गोलू असा पटकन तुझ्याकडे येणार नाही,
थोडं हळूहळू तुला प्रयत्न करावा लागेल. श्वेता म्हणते, कसा येणार नाही बघते ना मी. तेव्हा गोलूला चैतन्याकडून घेते. तर कल्पना काकू म्हणत असतात, अर्जुन सायली आता तुम्ही दोघं पण तयार होऊन या बरं. वर गेल्यानंतर तुमच्या दोघांसाठी पण सरप्राईज आहे. सायली विचारते, सरप्राईज काय आहे ते? आता वर गेल्यानंतर कळेलच ना तुम्हाला. जा बरं पटकन तयार होऊन या. सगळीकडे छान आनंदाचं वातावरण असतं आणि अर्जुन सायली जेव्हा त्यांच्या रूममध्ये जात असतात, सायली म्हणते, अहो मुली गेले आहे पण मला खूप बेचैन वाटतंय. इथून काहीतरी वेगळंच फील होतंय मला. अर्जुन म्हणतो, मग काळजी वाटत असेल तर फोन करून बघ तू टीचरला. ती फोन करते. मुली सगळ्या व्यवस्थित तर आहे ना? त्या टीचर पण म्हणतात, हो तुम्ही अजिबात काळजी करू नका, अगदी व्यवस्थित आहेत. मानसीबरोबर बोलता का? तर सायली मानसीसोबत बोलल्यानंतर तिलाही बरं वाटतं. परत टीचरकडे दिल्यानंतर म्हणते, आज आमच्या घरी माझे डोहाळे जेवण आहे, म्हणून तुम्ही मुलींना घेऊन लवकर या आणि तुम्ही आलात तर आवडेल मला. टीचरही म्हणतात, हो येऊ ना आम्ही, नक्की येऊ. फोन ठेवल्यानंतर अर्जुन सायली त्यांच्या रूममध्ये जातात. तर खाली सगळी छान तयारी चालू असते. अश्विन आणि चैतन्य दोघांनी मिळून हॉल मस्त सजवलेला असतो. श्वेता गोलूला सांभाळून घरामध्ये सजावटीसाठी मदत पण करते आणि हे सगळं बघून अस्मिताचं टेन्शन कमी झालेलं असतं. फायनली गोलूला सांभाळण्यासाठी एक मुलगी मिळाली. गोलू तिच्याकडे व्यवस्थित राहतोय. जेलमध्ये प्रियाने तिचं तोंड वगैरे धुतलेलं असतं. क्रीम लावते, पावडर लावते आणि तिची इच्छा असते की आपलं पण डोहाळे जेवण झालं पाहिजे आणि आज तिची खूप चमचमीत खाण्याची इच्छा असते. तसं ती कॉन्स्टेबलला सांगते, मला आज आळूवडी आणि खीर खायची इच्छा होते, मिळेल का मला? तेव्हा कॉन्स्टेबल म्हणतात, ते समोर आणलं आहे ना ते व्यवस्थित खा, काही खीर वगैरे मिळणार नाही तुला. तर ती कॉन्स्टेबलला मनवण्याचा प्रयत्न करते, ताई प्लीज कर ना तू माझ्यासाठी, काही होतं का बघ ना. कॉन्स्टेबल म्हणते, काही होणार नाही आहे, जे पुढे वाढलं आहे ना ते गुपचूप खा. तिथून जेवणासाठी तिला घेऊन जाते. तर मुली बसमध्ये छान एन्जॉय करत असतात आणि त्यांच्यावर एक माणूस लक्ष ठेवून असतो. सचिनचा फोन येतो त्याला, मुलींचं काय चाललं आहे, सगळं ठीक तर आहे ना? तर तो माणूस सांग, साहेब तुम्ही बिलकुल काळजी करू नका, मी सगळं इथं व्यवस्थित मॅनेज करतो. सचिन आणि राकेश दोघं पण खुश असतात. तर प्रिया जेवणासाठी आलेली असते आणि तिथे काही बायका असतात. त्यांना सांगते, माझं डोहाळे जेवण करायचं आहे आणि तुम्ही साथ दिली तर हे होऊ शकतं. तर तेव्हा त्या बायका म्हणतात, खूप नशिबान आहे की तू इथे एकटी नाही, तुझं बाळ तुझ्यासोबत आहे. आम्ही बघ, आमच्यासोबत तर कोणीच नाही, पूर्णपणे एकटे पडलो. तेव्हा प्रिया म्हणते, पण माझी साथ द्याल ना तुम्ही, काहीतरी करा आणि माझं डोहाळे जेवण करा ना तुम्ही. तर दुसरीकडे अर्जुन सायली त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. रूममध्ये पण छान सजावट केलेली असते. सायलीला ते बघून तर खूप आवडतं. वाटलंच नव्हतं मला की असं काही बघायला मिळेल. पण बघा ना, घरच्या आपल्यासाठी किती करताय. तेव्हा अर्जुन पण म्हणतो, हो बायको, मी पण तुझ्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आणलं आहे. त्याने आणलेलं गिफ्ट सायलीला देतो. सायली खोलून बघते तर त्यामध्ये छोटीशी नथ असते. तिला तर खूप आवडते. अर्जुन सांगतो, हे गिफ्ट माझ्याकडून आपल्या बाळासाठी आणि तुझ्यासाठी. ही कमाल गिफ्ट आणलं तुम्ही माझ्यासाठी. खूप आवडलेलं असतं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन स्वतः सायलीला डोहाळे जेवणासाठी तयार केलेलं असतं. सायलीच्या चेहऱ्यावर पण छान ग्लो आलेला असतो. तर दुसरीकडे प्रिया पण तयार होते, कारण तिचं पण डोहाळे जेवण होणार असतं आणि तिचा प्लॅन देखील सक्सेस झालेला असतो. कारण दुसरीकडे आश्रमातल्या मुलींना किडनॅप करण्यामध्ये सचिनचे माणसं सक्सेस झालेले असतात. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.